तुला शरण आलो आहे, मी रामाला राज्यावर बसवणार आहे, तरी तू त्याच्या आड येऊ नकोस. मी जिवंत असताना तू मंगळसूत्र तोडून माझ्या जमिनीवर का टाकले आहेस? तुझे जे मागशील ते मी देईन, पण माझ्या रामाच्या राज्याभिषेकाच्या आड येऊ नकोस. देवदानवाच्या युद्धाच्या वेळी तुम्ही मला 2 वर दिले होते, ते वर माग असे तुम्ही नेहमी म्हणतात, पण ते मात्र कधीच नाही. हे प्रिय, या वरांसाठी जेवढा हट्ट ना, मग कुशाल माग, मी देण्यास तयार आहे. 2 नाही 4 माग. 4 नको, 2च द्या. एका वराने भरताला राज्यभर द्या, दुसऱ्या वराने रामाला सैन्य वापरून त्याला वनवासात पाठवा. झाडू नको वनी राम कै कै, झाडू नको वनी राम, झाडू नको वनी राम कै कै, झाडू नको वनी राम. पदर मी पसरितो, हात मी जोडितो, पदर मी पसरितो, हात मी जोडितो, केवळ रे जीवदान कै कै, दारू नको वनी राम, दारू नको वनी राम कै कै, दारू नको वनी राम. राजधन संपदा भरताच देईन, सर्वस्या तुझ्या सेवेसी लावीन. राजधन संपदा भरताच देईन, सर्वस्या तुझ्या सेवेसी लावीन. एवढे मागतो दान कै कै, दारू नको वनी राम, दारू नको वनी राम कै कै, दारू नको वनी राम. महाराणी कैकेयी, तुझे जे मागशील देते मी पूर्वी, पण माझ्या सुकुमार रामाला वनात पाठवण्याचे वचन मी कसे पूर्ण करू? कौशल्याच्या सर्व स्त्रियांना तुझ्या दास्या करीन, भरताचा राज्याभिषेक करीन, पण माझ्या रामाला वनात पाठवण्याचे वचन मी कसे पूर्ण करू? मी मागितलेले वर तरी पूर्ण करा. त्रास नाही, पण वचन झालं नाही. ही रघुवंशाची रीत तरी पाळा. महाराणी, महाराज काहीच का बोलत नाही? त्यांना काय झाले आहे हे मला सांगा. सुमंता, महाराज राम राम म्हणून गुच्छ करत, तेव्हा तूच रामाला इकडे घेऊन ये. हे श्रीरामा, तुम्हाला महाराणी कैकेयीने मला ताबडतोब बोलवले आहे. ठीक आहे, चला. मातोश्री चरणापती वंदन करतो. हे मातोश्री, महाराजांना कसले धक्के झाले, किती भूमी उजळले ते तू मला सांग. मनात काही संकोच करू नकोस. हे श्रीराम, महाराजांनी पूर्वी मला 2 वर दिले होते, ते मी आता मागितले, तेव्हा त्यांना त्याचे दुःख झाले. तू त्यांची समजूत काढ. माते, असे तू कोणते वर मागितले आहे की ज्यांनी महाराजांना दुःख झाले ते मी पूर्ण करीन, अशी तुला वचन देतो. भरताला राज्यपद मिळावे हा पहिला वर मी मागितला आहे. माते, फार चांगले झाले. भरत माझा आवडता आहे, प्राणापेक्षाही तो मला प्रिय आहे. माते, दुसरा कोणता वर मागितला तो तुम्हाला सांग. रामाने तपस्वी वेश घेऊन 14 वर्षे वनात जावे हा दुसरा वर मी मागितला आहे. माते, तुझी मातृआज्ञा मी अवश्य पाळीन. मी तुमच्यासाठी राज्यत्यागच काय, पण प्राण त्यागही करीन. माते, आजपासून हा राम वनवासी झाला आहे. रामाशिवाय सिंहासनावर कोण बसतो तेच मी पाहतो. हे प्रभू, तुम्ही समर्थ आहात. कैकेयीला राज्य हवे ना, मग तुम्हीच राज्यपदी बसा. त्याच्या आड जो कोणी येईल त्याचा समाचार मी घेतो. नाही लक्ष्मणा, तुला असे काही करता येणार नाही. मला मातृआज्ञा पाहण्यासाठी मनात गेलेच पाहिजे. तू तुझा राग शांत कर. मातोश्री चरणापती वंदन करतो. श्रीराम तूच प्रति कल्याण असते. माते,
मला पितृवचन पाहण्यासाठी वनात जायचे आहे, तरी मला वनात जाण्याची आज्ञा दे. हे श्रीरामा, आम्हाला टाकून तू वनात कसा जाशील? या पृष्ठ वाटिकेत 14 वर्ष वनवास, कोणाशी संबंध न ठेवता तू गुप्त रीतीने राहा. माते, तू म्हणते कसे कसे करून चालेल? एक वेळेस सूर्याचा सूर्य पश्चिमेस उगेल, पण मी पितृवचन खोटं देणार नाही. पितृवचन पाहण्याचा आदर्श या जगाला दाखवून मी वनात जाणार आहे. हे सुकुमारामा, आम्हाला सोडून तू जाऊच नको रे. तुझ्या जाण्याने आम्ही जिवंत राहू शकणार नाही रे रामा. माते, माझ्या वनात झाल्यामुळे महाराजांना एवढे दुःख होत असताना अशा परिस्थितीत तू त्यांच्या शक्ती राहा, त्यांची काळजी घे. पण माते, मला तर वनात जाण्याची आज्ञा दे, वनात जाण्याची आज्ञा दे. हंडे गंगाळे विसमिते पाणी, हंडे गंगाळे विसमिते पाणी, अंघोळ घालू नागबाई माझा राघव जातो वना, राघव जातो वना, नागबाई माझा रघुवीर जातो वना. रेशमी काठी दोतर जोडी, रेशीम काठी दोतर जोडी, दोतरने सुगुणागबाई माझा राघव जातो वना, राघव जातो वना, गबाई माझा रघुवीर जातो वना. चाप फुलांचा पाट मांडीला, चाप फुलांचा पाट मांडीला, पाटावर पाय सुकुनागबाई माझा राघव जातो वना, राघव जातो वना, गबाई माझा रघुवीर जातो वना. पाची पकवान स्वयंपाक केला, पाची पकवान स्वयंपाक केला, जेवण घालू गुणागबाई माझा राघव जातो वना, राघव जातो वना, गबाई माझा रघुवीर जातो वना. हे धर्मी माते, राम तुझा जावई आहे, त्यामुळे तू सौभाग्याचं तूच रक्षण कर. शोक करू नको फार जननी माझे, शोक करू नको फार, शोक करू नको फार जननी माझे, शोक करू नको फार. सेवेची देवितो बंधू लक्ष्मण, सेवेची देवितो बंधू लक्ष्मण, सीता सवासीन. शोक करू नको फार जननी माझे, शोक करू नको फार. सेवेसी ठेवितो भरत शत्रुघ्न, सेवेसी ठेवितो भरत शत्रुघ्न, कैकेयीचे दोघे जन. शोक करू नको फार जननी माझे, शोक करू नको फार. हे माते, 14 वर्ष आता संपतील, मग मी तुला येऊन भेटेल. पण माते, मला तर वनात जाण्याची आज्ञा दे, वनात जाण्याची आज्ञा दे. हे प्रभू, भरत काही राज्यावर बसणार नाही. हे सारे माझे कैकेयीचे कपट कारस्थान आहे. हे प्रभू, मला आज्ञा द्या, मी आत्ताच त्या कैकेयीचा वध करतो. भरताला हे आनंदाच होतो. हे लक्ष्मणा, अरे ज्याप्रमाणे कौशल्य सुमित्रा आपल्या माता आहे, त्याचप्रमाणे कैकेयी आपली माता आहे. तिचा वध करून आपल्याला कोणते यश प्राप्त होणार नाही रे. हे राव प्रभू, मला तुमच्या बरोबर वनात घेऊन चला, नाही तर मी प्राणत्याग करेन. आधी माझा वध करा आणि खुशाल वनात जा. लक्ष्मणा, तू माझ्यावर वनात येऊ नकोस रे.
मातोश्री चरणापती वंदन करतो. प्रभू रामचंद्र तूच प्रति मातोश्री चरणाप्रती वंदन करतो. बाळा लक्ष्मणा तूच प्रति कल्याण. बाळांनो तुम्ही इतक्या घाईने मला त्याचे कारण काय? माते मला पितृवचन पाहण्यासाठी वनात जायचे आहे, तरी मला वनात जाण्याची आज्ञा दे. हे रामा तू तर आमचा प्राण आहेस. आम्हा सोडून तू वनात जाऊ नको. तू वनात गेल्याने आम्हा वृद्धांचा कोण सांभाळ करणार? हे रामा आम्हा सोडून तू वनात जाऊ नको रे. आम्ही जिवंत नाही राहू शकत. हे रामा तू वनात गेल्याने आम्ही जिवंत कधीही राहू शकतो. माते मला पितृवचन सार्थ करण्यासाठी वनात जायचे आहे. हे रामा तू माझा ऐकत नसते तर लक्ष्मणालाही बघ. लक्ष्मणाची सेवा करावी ही माझी इच्छा आहे. तरी तू 14 वर्ष लक्ष्मणाला वनात घेऊन जा. शोक करू नको फार जननी माझे, शोक करू नको फार, शोक करू नको फार जननी माझे, शोक करू नको फार. काही मातेच्या वचनासाठी वल्गलने सोनी बस मागोची, आज्ञा देई साचार जननी माझे, शोक करू नको फार, शोक करू नको फार जननी माझे, शोक करू नको फार. राम लक्ष्मणा सीता माई अरण्यासी जातो तिन्ही ठाई, दुःख करू नको फार जननी माझे, शोक करू नको फार, शोक करू नको फार जननी माझे, शोक करू नको फार. कौसल्या माता करीती जात, शांत करावे जननी तीसा, विनंती करीतो फार जननी माझे, शोक करू नको फार, शोक करू नको फार जननी माझे, शोक करू नको फार. माते श्रीराम प्रभू बरोबर वनात जाण्याची मला आज्ञा द्या. पुन्हा जाऊ रामाची अहोरात्र सेवा कर. सेवेत त्यांना फळे पाणी व गवतांची आठवण करू दे. सेवेत किंचितही खंड पडू दे. लक्ष्मणा राम तुझा वडील बंधू आहे. त्याच वडिलांना समजले तू अहोरात्र सेवा कर. पुन्हा तुला सेवा करताना दुःख जरी झाले तर तू राग धरू नको. जा माझा पूर्ण आशीर्वाद आहे. हे जनकनंदनी मी पितृवचन पाहण्यासाठी लक्ष्मणासह वनात निघाला आहे. तरी तू येथे माता कौशल्याप्रमाणे माता सुमित्रा तू माता कैकेयी यांची काळजी घे. तू वनात येऊ नकोस. तू वनात आली तर तुला अनेक संकटात तोंड द्यावं लागेल. तरी आम्हाला लक्ष्मणासह मला वनात जाण्यासाठी आनंदाने निरोप दे.
तू वशिष्ठ गुरूंची आज्ञा घेऊन ये. गुरु महाराज चरणाप्रती वंदन करते. जनक नंदने तू प्रत्येक कल्याण गुरु महाराज मला पती बरोबर वनात जाण्याची आज्ञा द्या. हे श्रीराम प्रभू तो सीतेला वनात आपल्या बरोबर घेऊन जा व तुमच्या रक्षणार्थ लक्ष्मणाला बरोबर घेऊन जा. ठीक आहे गुरु महाराज. पिताश्री मला वनात जाण्याची आज्ञा द्या. बाळा श्रीरामा, संरक्षणासाठी तुझ्यासोबत वनात सैन्य घेऊन जा. पिताश्री मी तप करण्यासाठी वनात जात आहे. तेथे सैन्याचे काय काम? राजाने युद्धपुरी वनात जाऊन तप करावे असे आहे ना, तर मी अगोदर जाऊन तप करून येतो. तेव्हा माझ्यावर सैन्य पाठवू नका. काय करू रे? वचनबद्ध झालो, नाहीतर आता तिचा वध केला असता. त्याच्या आधी रामाला व लक्ष्मणाला वनात पाठवलेस आणि सीतेचेही वस्त्रालंकार काढून घेतलेस. याची तुला लाज का नाही वाटत? सीतेचे वस्त्र अलंकार काही काढून घ्यायची गरज नाही. सुमंता सीतेचे वस्त्र अलंकार आणून दे.